इथे आला आणि महाराष्ट्रात विखार पसरवला। मराठा उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखेंवर भुजबळांची टीका। तर जरांगेंच्या वारंवार भेटी घेणाऱ्या विखेंना सोडणार नाही, भुजबळांचा इशारा। मुख्यमंत्री नागपुरात असताना मुंबईमध्ये जीआरचा निर्णय घेऊन टाकला। त्यांचं टार्गेट ओबीसी नाहीत तर फडणवीस आहेत। भुजबळांचा जरांगेंसह विखे पाटलांवर निशाणा। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेत्यांमध्ये फूट। वडेट्टीवारांची जुनी क्लिप दाखवत भुजबळांचा निशाणा। तर नागपुरात वडेट्टीवारांनी घेतला होता ओबीसींचा मेळावा। भुजबळांना फडणवीसांना डॅमेज करायचंय, अजित पवारांना बदनाम करण्याचा विडा सुद्धा भुजबळांनीच उचललाय। ओबीसीतूनच मराठा आरक्षण घेणार, जरांगेंचाही इशारा। जरांगे मराठ्यांशी दगाफटका करतोय। ओबीसी नव्हे तर ईडब्ल्यूएस मधून आरक्षण घेतल्यामुळे मराठ्यांचा फायदा होईल। राजकीय आरक्षण हा डाव असल्याचा मुंडेंचा आरोप। उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवाजी पार्कात दीपोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन। दिवाळी निमित्तानं दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र। उद्घाटनाच्या आधी उद्धव ठाकरे शिवतीर्थ या निवासस्थानी। दीपोत्सवाच्या उद्घाटनाला जाताना राज ठाकरे उद्धव ठाकरे एकाच गाडीतून, तर राज ठाकरेंकडून गाडीचं सारथ्य। शिवाय अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा एकाच गाडीतून शिवाजी पार्कात दाखल झाले। राज्यभरात शरद पवारांच्या पक्षाकडून काळी दिवाळी साजरी। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी तोकडी रक्कम। आम्ही शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी, शरद पवारांची प्रतिक्रिया। जैन बोर्डिंगची जागा बिल्डर आणि मोहळांनी मिळून विकली, राजू शेट्टींचा आरोप। तर मोहळांची भागीदारी असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शननं 3000 कोटींची जमीन 230 कोटीत विकल्याचा दावा। शिवाजीराव कर्डिलेंची उणीव वेळोवेळी जाणवेल, कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीवेळी मुख्यमंत्री फडणवीस भाऊक। राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिलेंचं अल्पशा आजारानं निधन। ठाणे महापालिकेतील वादग्रस्त अधिकारी सचिन बोरसेंची अखेर बदली। शिवसेना मनसेच्या धडक मोर्चानंतर ठाणे पालिका आयुक्तांचा दणका। बोरसेंच्या बदलीच्या मागणीसाठी काढला होता मोर्चा।